गीता धर्म मंडळातील मान्यवर पदाधिकारी आणि सभागृहामध्ये उपस्थित असणारे श्रोते बंधू भगिनी, तुम्हा सर्वांना माझा सप्रेम नमस्कार। श्रोते हो, उद्या आषाढ महिन्यातली पौर्णिमा आहे। ही जी पौर्णिमा आहे, प्रत्येक महिन्यामध्ये एक पौर्णिमा येते। शुद्ध पक्षातली जी 15वी तिथ आहे त्याला आपण पौर्णिमा म्हणतो। आणि प्रत्येक पौर्णिमेला काही ना काहीतरी विशेष घटना घडलेली आहे। उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर चैत्र महिन्यातली जी पौर्णिमा आहे मारुतीरायांचा जन्म आहे। वैशाख महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती गौतम बुद्धांचा जन्म आहे। ज्येष्ठ महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती सुवासिनींनी हा पती मला 7 जन्म मिळावा म्हणून केलेलं वटपूजनाची पौर्णिमा आहे। श्रावणामधली नारळी पौर्णिमा आहे। आश्विनामधली कोजागिरी पौर्णिमा आहे। मार्गशीर्षातली दत्त जन्माची पौर्णिमा आहे आणि फाल्गुन महिन्यातली हुताशनी, आपण ज्याला होळी पौर्णिमा म्हणतो, तसं उद्या आषाढ महिन्यातली पौर्णिमा आहे। मग या दिवशी काय घडलं तर या दिवशी एक महत्वाची घटना घडली आणि ती म्हणजे याच दिवशी पण 5000 वर्षांपूर्वी व्यासांचा जन्म झाला। आता आषाढ पौर्णिमेच्या दिवशी व्यासांचा जन्म झाला म्हणून आषाढ पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असं नाव मिळालं। आणि आपल्याला माहिती का, आपली ही जी वैदिक सनातन हिंदू धर्माची परंपरा आहे यामध्ये व्यासांना अग्रस्थान आहे, मानाचं स्थान आहे, कारण त्यांनी इतकं काही करून ठेवलंय की जसं नव्हतं। आणि म्हणून आपल्या परंपरेनं त्यांना जगद्गुरुपद बहाल केले आणि सगळ्यांनी ते निमूटपणे नो ऑब्जेक्शन मान्यच केले। अशा प्रकारच्या हा व्यासांना जगद्गुरुपद मिळालं म्हणून या व्यास पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असं सुद्धा। व्यासांच्या या बद्दल गुरुमहिमा या विषयावर मी तुमच्याशी बोलणार आहे। तर हा विषय तुमच्या समोर मांडताना मी अगोदर तुम्हाला व्यासांचं चरित्र आणि कार्य सांगणार आहे। त्यानंतर गुरु शब्दाची व्याख्या आणि गुरु शब्दाची लक्षणं सांगणार आहे। त्यानंतर गुरु शिष्यांच्या काही जोड्यांविषयी माहिती देणार आहे। त्यानंतर गुरुचा महिमा वर्णन करणारी गाणारी काही संत वचन म्हणा, श्लोक म्हणा, हे तुम्हाला सांगणार आहे। आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्या जीवनामध्ये गुरु का आवश्यक आहे ते सांगून मी या विषयाचा समारोप करणार आहे। तेव्हा या व्यासांचा जन्म आषाढ पौर्णिमेच्या दिवशीच पण 5000 वर्षांपूर्वी यमुना नदीच्या एका बेटावर झाला। व्यासांच्या वडिलांचं नाव पराशर ऋषी होतं आणि आईचं नाव मत्स्यगंधा होतं। हिची मत्स्यगंधा पुढे शंतनू राजाची बायको झाली आणि तिचं नाव सत्यवती असं होतं। व्यासांच्या पत्नीचं नाव वटिका होतं, ती जाबाली ऋषींची मुलगी होती। आणि व्यासांच्या मुलाचं नाव शुकमुनी होतं की ज्या शुकमुनींनी परीक्षित राजाला शुकताल या ठिकाणी भागवत कथा सांगितली आणि अवघ्या 7 दिवसामध्ये त्या परीक्षित राजाचा उद्धार केला। व्यासांचा आश्रम हिमालय पर्वतामध्ये आहे, सरस्वती नदीच्या काठी। त्याला व्यासगुंफा किंवा शम्याभ्रास अशी नाव आहे। व्यासांना अनेक नाव आहेत, त्यामध्ये पाराशार्य हे एक नाव आहे, पराशर ऋषींचा मुलगा म्हणून हे नाव। दुसरं जे नाव आहे ते म्हणजे बादरायण। तर व्यासांचा जन्म ज्या यमुना नदीच्या बेटावर झाला त्या यमुना नदीच्या बेटावर बदरीची म्हणजे बोराची झाडं होती म्हणून बादर आहे। आणि आणखीन एक कारण आहे आणि ते म्हणजे व्यासांनी बद्रिकाश्रमामध्ये खूप तपश्चर्या केली आणि ही सगळी तपश्चर्या त्यांनी बोराची फळं खाऊन केली म्हणून त्यांना बादरायण असाही पण एक संदर्भ त्या ठिकाणी आहे।
व्यासांना आणखीन एक नाव आहे आणि ते म्हणजे कृष्णद्वैपायन. व्यास हे दिसायला कुरूप होते, काळे होते, कृष्ण म्हणजे काळे, आणि द्वैपायन याच्यामध्ये द्वीप हा शब्द आहे. द्वीप म्हणजे बेट. त्या यमुना नदीच्या बेटावर त्यांचा जन्म झाला म्हणून त्यांना कृष्णद्वैपायन असं नाव. आणि व्यासांना आणखीन एक नाव आहे आणि ते नाव म्हणजे वेदव्यास किंवा वेदो नारायण. आता असं का म्हटलं हे सांगताना मला पुढचाही पण मुद्दा लगेच घ्यायचा आहे आणि तो मुद्दा म्हणजे या व्यासांचं कार्य आपल्याला पाहायचं. आणि व्यासांचं कार्य पाहताना व्यासांना वेदोनारायण का म्हटलं, व्यासांना वेदव्यास का म्हटलं, याचाही उलगडा तुम्हाला होईल. तर आपल्याला माहिती आहे की आपली जी वैदिक हिंदू धर्म संस्कृती आहे ही, तिचा जो विचार आहे, तिचं जे तत्वज्ञान आहे, त्याचा पाया म्हणजे वेद वाङ्मय आहे. आणि व्यासांनी काय केलं तर ह्या वेद वाङ्मयाच्या संदर्भामध्ये जे काम केलं की हे जे वेद मंत्र आहेत, एक तर वेदांच्या बाबतीत असं म्हटलं गेलंय की वेद हे अपौरुषेय आहेत, म्हणजे तुमच्या आमच्या माणसाने ते लिहिलेले नाहीत, ते भगवंताने लिहिलेले आहेत, म्हणून वेदांना ईश्वर निर्मित असं म्हटलं गेलं. आता त्या वेदाच्या विषयी सुद्धा असं सांगितलं जातं की म्हणे भगवंताला एकदा झोप लागली, झोपेमध्ये तो घोरायला लागला आणि घोरताना त्याच्या उच्छवासातून जे मंत्र बाहेर पडले ते म्हणजे वेद. म्हणजे अशा प्रकारे वेदांची रचना झाली. आता व्यासांनी काय केलं, व्यास हे दिव्य दृष्टीचे होते. हे जे काही घडून गेलं तर त्यामध्ये वेदांचे जे पुढच्या काळात होणारे अभ्यासक आहेत त्यांना अभ्यास करणं सोयीचं जावं, सुलभ जावं, म्हणून व्यासांनी काय केलं, या सगळ्या विखुरलेल्या वेद मंत्रांचं संकलन केलं, म्हणजे एकत्र जमा केलं. एवढंच नाही तर या ठिकाणी त्यांचं सुसूत्रीकरण केलं, व्यवस्थापन केलं. आणि या सगळ्या मंत्रांची त्यांनी 4 विभागामध्ये विभागणी केली. हे 4 विभाग म्हणजेच 4 वेद. त्यामध्ये त्यांनी या कामी मग पैल ऋषी असतील, वैशंपायन ऋषी असतील, जैमिनी ऋषी असतील, सुमंत ऋषी असतील, यांची पण मदत केली. आणि अशा रीतीनं या ठिकाणी हे 4 वेद निर्माण झाले. मग त्याला एक ऋग्वेद आहे, एक यजुर्वेद आहे, तिसरा अथर्ववेद आहे, चौथा सामवेद आहे. अगदी एका शब्दात त्या वेदामध्ये काय काय आहे जर सांगायचं झालं तर ऋग्वेदामध्ये देवदेवतांच्या स्तुतीपर मंत्र आहे, थोडक्यात ज्ञान आहे, म्हणजे ऋग्वेद म्हणजे ज्ञान. त्यानंतर दुसरा जो वेद आहे यजुर्वेद, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञविधी त्याच्याबद्दल माहिती आहे. म्हणजे यजुर्वेदाबद्दल सांगायचं झालं तर कर्मकांड. त्यानंतर तिसरा जो वेद आहे तो म्हणजे सामवेद आहे. आपलं सगळं संगीत जे आहे त्याचा सगळा पाया म्हणजे सामवेद आहे. म्हणजे सामवेद म्हटलं की आपलं भारतीय संगीत. आणि पुढचा जो वेद आहे तो म्हणजे अथर्ववेद. या अथर्ववेदामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार, त्याची लक्षणं, त्याचे उपाय, जारण मारण विद्या, भानामती, वशीकरण, या सगळ्यांची माहिती आहे. आणि म्हणून अथर्ववेद म्हटलं की विज्ञान. आता अशा प्रकारचे जसं आपण मेडिकल मध्ये जातो, डॉक्टरांनी आपल्याला तपासलं की औषधाची चिठ्ठी लिहून देतात ते आपण मेडिकल मध्ये जातो. त्या मेडिकल दुकानामध्ये कितीतरी औषधाच्या बाटल्या वगैरे असतात. आपल्याला ते प्रिस्क्रिप्शन दाखवलं की तो 2 मिनिटात सगळे औषधं काढून देतो. आपल्याला कोण वाटतं मी कसं काय इतक्या लवकर केलं बरं, की त्याला औषध 2 मिनिटात देणं हे सुलभ कसं झालं. तर त्याच्याकरता अगोदर काही प्रक्रिया काढल्या, त्या म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांकडून ती औषधं जमा करणं, म्हणजे त्यांचं संकलन करणं, त्याचं सुसूत्रीकरण, या आजाराची औषधं इथे, त्या आजाराची औषध तिथं, त्या आजाराची, असं या ठिकाणी सुसूत्रीकरण त्या ठिकाणी झालं. आणि म्हणजे थोडक्यात त्यांनी व्यवस्थापन केलं. आणि त्या व्यवस्थापनामुळे जसं त्याला औषध ताबडतोब आपलं तो आणून देतो हे सोपं झालं, तसंच वेदमंत्रांचा सुद्धा पुढच्या काळातल्या अभ्यासकांना
अभ्यास करता यावा म्हणून व्यासांनी ही सगळी गोष्ट हे कार्य, आणि हे कार्य त्यांच्या हातून घडलं म्हणून त्यांना वेदव्यास किंवा वेदो नारायण असं म्हटलं जातं. अर्थात आपल्या भारतीय सनातन वैदिक हिंदू धर्माची जी ज्ञानाची शाखा आहे, यामध्ये या ज्ञान परंपरेचे शिखर पुरुष असं व्यासांना म्हटलं गेलं आहे. प्रत्येक युगामध्ये एक एक महापुरुष होऊन गेला की ज्या महापुरुषाचा प्रभाव युगभर होता. मग पहिलं जे युग आपण म्हणतो ते त्याचं नाव आहे सत्ययुग. या सत्ययुगामध्ये वैवस्वत म्हणून येऊन गेले. दुसरं जे युग आहे ते त्रेतायुग, अपांतरतमा हे मुनी होऊन गेले. तिसरं जे युग आहे ते द्वापार, यामध्ये व्यास मुनी होऊन गेले. आणि चौथं जे आहे ज्या सध्या चालू आहे ते कलियुग, आद्य शंकराचार्य हे महापुरुष होते. तर व्यास हे द्वापार युगातले महापुरुष या ठिकाणी होऊन गेले. व्यास या शब्दाचाच अर्थ जो ज्ञानाची व्यवस्था लावतो ना त्याला व्यास असं म्हणतात. आणि वेद म्हणजे काय? वेद याचा अर्थच ज्ञान असा होतो. तेव्हा वेद मंत्र जे आहेत ह्या वेद मंत्रांची अभ्यासकांना सोयीचं जावं अभ्यास करणं म्हणून अशा प्रकारे त्या वेद मंत्रांचे 4 विभाग पाडले. आणि त्यामुळे आता एखाद्याला वाटलं की आपल्याला फक्त वेगवेगळ्या प्रकारचे आजार लक्षण हे पाहिजे, तो नेमका तोच वेद पाहिजे, बाकी काही पण नाही. एखाद्याला संगीत पाहिजे असेल तो सामवेदच पाहिजे, म्हणजे इतकं सोयीचं झालं. तर अशा प्रकारे हे कार्य त्यांच्या हातून झालं म्हणून त्यांना वेदव्यास किंवा वेदो नारायण असं म्हणतात. त्यानंतर व्यासांनी दुसरं जे काम केलं ते म्हणजे त्यांनी महाभारत ग्रंथाची रचना केली. हा जो महाभारत ग्रंथ आहे ना हा जगामधला सगळ्यात मोठा ग्रंथ आहे. संस्कृत भाषेतला 1,00,000 त्याच्यामध्ये श्लोक आहेत आणि 18,00,000 शब्दांची संख्या आहे. हा जो महाभारत ग्रंथ आहे हा कौरव पांडव यांच्या युद्धानंतर 3 वर्षांनी लिहिला. जसं आपल्याला माहिती की नेवाशाला माऊलींनी त्या पैसाच्या खांबाला पाठ टेकवून गुरुनी आज्ञा केली की आता तू गीतेवर भाष्य कर, म्हणून त्यांनी ते गीतेवर भाष्य केलं, ज्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो किंवा भावार्थ दीपिका म्हणतो. तर हे जसं त्यांनी काम केलं त्यावेळेला म्हणजे त्यांनी भावार्थ दीपिका सांगितली, पण प्रत्यक्ष लिहून घेण्याचं काम मात्र त्या सच्चिदानंद बाबांनी केलं. तर तसंच आहे, व्यासांनी महाभारत सांगितलं पण व्यासांना लेखक फार भारी मिळाले आणि ते म्हणजे गणपती बाप्पा. तर अशा प्रकारे असा हा महाभारत ग्रंथ 18 पर्व आहेत. त्याच्यामध्ये आदी पर्व आहे, सभा पर्व आहे, वनपर्व आहे, शांती पर्व आहे, विराट पर्व आहे, भीष्म पर्व आहे. आपण जी भगवद्गीता म्हणतो ना ही भगवद्गीता सुद्धा स्वतंत्र ग्रंथ नाहीये. ही भगवद्गीता म्हणजे व्यासांच्या महाभारतातील भीष्म पर्वातला एक भाग आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी या महाभारत ग्रंथामध्ये व्यासांनी अनेक व्यक्तिरेखा रेखाटल्या आहेत. विविध प्रकारचे स्वभाव त्यांचे आहेत. आणि काय घडलं की आमच्या साहित्यिकांना सारस्वतांना त्या व्यक्तिरेखा आवडल्या आणि त्यांनी आपल्या प्रतिभेच्या सहाय्याने त्या व्यक्तिरेखा अजरामर करून टाकल्या. मग पुन्हा सारस्वताला किंवा साहित्यिकाला वाटलं ही व्यक्तिरेखा मला आवडली, मग त्याच्यावर नाटक लिही, एखाद्याला वाटलं कथा लिही, एखाद्याला वाटलं कादंबरी लिही, एखाद्याला वाटलं खंडकाव्य लिही. आणि आपल्याला माहिती B.R. चोपडांनी तर महाभारताची मालिकाच काढली. तर अशा पद्धतीनं असे हे व्यास की ज्यांचा व्यासंग विद्वत्ता त्यांची दिव्य प्रतिभा याला तोड नाही आणि म्हणून ते असं काम करू शकले हे लक्षात. तेव्हा महाभारत ग्रंथाची रचना हे व्यासांचं दुसरं कार्य आपण पाहिलं. त्यानंतर व्यासांनी तिसरं जे काम केलं ते म्हणजे पुराणांची रचना. 18 पुराण आहेत. मग या पुराणामध्ये विष्णू पुराण आहे, ब्रह्म पुराण आहे, शिवपुराण आहे, गरुड पुराण आहे, अग्नि पुराण आहे, मत्स्य पुराण आहे, भागवत पुराण आहे, असे 18 पुराण. या पुराणांच्या मध्ये एकूण श्लोकांची संख्या 4 लाखाच्या पुढे. आणि ही जी पुराण आहेत ही कशा करता लिहिली
तर या वेदमंत्रांच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर सर्वसामान्य लोकांना वेद कळत नाही, थोडस अवघड आहे. आणि म्हणून सर्वसामान्य लोकांना वेदांचं सार समजावं म्हणून हे सगळे वेद व्यासांनी कथारूपांनी ज्या ग्रंथात लिहिले ते म्हणजे पुराण आहे. तर अशा प्रकारची व्यासांची पुराणं आहेत. आणि आपल्याला माहिती की व्यासांची पुराणं ही फार लोकप्रिय झाली. आणि सरते शेवटी व्यासांनी जे काम केलं ते म्हणजे त्यांनी ब्रह्मसूत्राची रचना. तर अगोदर वेद रचले गेले, वेदांच्या नंतर मग उपनिषद रचली गेली. अर्थात 108 उपनिषद आहेत, त्यापैकी 10 उपनिषद ही प्रमुख आहेत. मग त्याच्यामध्ये ईश उपनिषद आहे, केन आहे, कठ आहे, प्रश्न आहे, मंडूक आहे, मांडुक्य आहे, अशा प्रकारचे. तर हे उपनिषद आहेत ना, हे सगळे मंत्र वजा आहेत. उपनिषदामध्ये सगळे मंत्र आहेत. हे मंत्र प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून बाहेर पडलेत आणि ते ऋषींनी ऐकलेत. जसं मी बोलतो तुम्ही ऐकता तसं झालंय. म्हणजे पहा, ऋषींची आध्यात्मिक पात्रता किती मोठी असेल. प्रत्यक्ष भगवंत त्यांच्या समोर बसलेत आणि ते उपनिषदातले मंत्र सांगतायत आणि ते ऋषी श्रवण करतात. पण काय घडलं, व्यासांच्या लक्षात आलं की हे उपनिषदातले मंत्र सुद्धा लवकर कळणारे नाहीत, जरा थोडेसे अवघड आहे. मग त्यांनी काय केलं, तर हे जे मंत्र आहेत उपनिषदातले त्या मंत्रांच्यावर सूत्रवजा भाष्य केलं. त्याचं नाव आहे ब्रह्मसूत्र. 555 ब्रह्मसूत्र आहे. यामुळे काय घडलं, तर यामुळं अभ्यासकांना उपनिषदांचा अभ्यास करताना सोयीचं झालं. तुम्ही आपल्याला गणित हा विषय होता, त्या गणितामध्ये सूत्र होती. एकदा ते सूत्र आपल्या लक्षात बसलं की आपण कितीही अवघड गणित अगदी चुटकीसरशी सोडायचं. तर तसंच आहे, अभ्यासकांना ही उपनिषद सुद्धा कळावी म्हणून अशा प्रकारची ब्रह्मसूत्र ही व्यासांनी दिली. अर्थात व्यासांनी हे जे काही लेखन केलं, खूप साहित्य लिहिले, खूप मोठं हा ग्रंथ संपदा आहे त्यांचा किंवा वाङ्मय आहे. कशासाठी केलं हे, फार पवित्र आणि मंगल हेतू त्यांच्या मनामध्ये होता. आज आपण पाहतो सारस्वत मंडळी हे सुद्धा साहित्य लिहितात, पण त्यांचा एक ॲटिट्यूड आहे, त्यांचा एक अभिनिवेश आहे. त्यांचे किती काय व्यासांसारखी प्रतिभा थोडी आहेत, पण आहे आपल्यापेक्षा बरे, दगडापेक्षा विकमो. तर त्यांचा काहीतरी ॲटिट्यूड असतो पहा. त्यांना मिरवायचं असतं साहित्यिक म्हणून, त्यांना पुरस्कार हवे असतात, त्यांना साहित्य संमेलनामध्ये अध्यक्षपद हवे असतात, पैसा मिळवणं, प्रसिद्धी मिळवणं हा हेतू आहे. कशाला टाका जाऊन भांडला पैसे, हा हेतू आहे त्यांचा. पण व्यासांचा तसा हेतू नव्हता. त्यांच्या ग्रंथलेखनामागे हा मंगल हेतू होता. यच्छ यावत जीवांचं जगातल्या काय त्यांची कव मोठी असेल. माऊलींनी जसं म्हणलं, हे विश्वची माझे घर, काय मोठी कव आहे. आपली कवच लहान आहे आणि त्यामुळे आपल्या कवेमध्ये आपण, आपली बायको, आपली पोर याच्या पलीकडे आपण जातच नाही. पण ही मंडळी फार मोठी, संत काय, गुरु काय, ऋषी मुनी काय, फार मोठी मंडळी, त्यांची कव खूप मोठी. सगळं विश्व त्यांच्या कवेत त्यांनी घेतलं होतं आणि विश्वातल्या यच्छ यावत लोकांचं कल्याण व्हावं, त्यांचा उद्धार व्हावा, विश्वामध्ये शांती नांदावी, अशा प्रकारे त्यांना साहित्यिक म्हणून निर्वायचं नव्हतं, पुरस्कार घ्यायचे नव्हते. सरकारचे पुरस्कार घ्यायचे आणि सरकारलाच टीका करायची, याचा त्यांनी प्रकार नाही केला. जसं खावं मीठ त्याच मारावं, त्याचीच वाभाडे काढायला. तर अशा प्रकारचा व्यासांचा ग्रंथलेखनाचा हेतू सुद्धा खूप पवित्र होता, ते लक्षात. अशा प्रकारचं व्यासांचं हे जे कार्य आहे, साहित्यिक कार्य, वाङ्मयिक कार्य, खरंच अचाट आहे, अफाट आहे. अगदी थक्क व्हावं, अचंबित व्हावं, स्थिमित व्हावं असं नामते. आणि म्हणून आपल्या वैदिक हिंदू धर्म या सनातन परंपरेनं व्यासांना जगद्गुरु या ठिकाणी जगद्गुरुपद बहाल केलं. आणि अशा या व्यासांचा जन्म आषाढ पौर्णिमेच्या दिवशी झाला.
म्हणून आषाढ पौर्णिमेला व्यास पौर्णिमा होता म्हणतात. आणि ह्या व्यास पौर्णिमेच्या दिवशी व्यासांची पूजा आणि त्या निमित्तानं गुरुपूजन सुरू झालं म्हणून तिला गुरुपौर्णिमा सुद्धा असं नाव आहे. आणि मग अशा या काळापासून मग आपल्या देशामध्ये ही व्यासपूजेची परंपरा गेल्या हजारो वर्षापासून आणि त्यानंतर मग गुरुपूजनाची परंपरा या ठिकाणी झाली. या व्यासांच्या बद्दल असं म्हटलं जातं, व्यासोच्छिष्टम जगत सर्व, व्यासोच्छिष्टम जगत्त्रयम. म्हणजे व्यासाने सगळं जग पुष्ट करून टाकले. याचा अर्थ थोडक्यात काय? याचा अर्थ असा की जगामध्ये वेगवेगळ्या भाषेतलं जे साहित्य आहे त्याच्यामध्ये आज जे आहे ते व्यासाने केव्हाच लिहून टाकले, जे नाही ते व्यासाने पण लिहिलं नाही. म्हणून म्हणजे त्यांचं कौतुक म्हणून असं म्हटलेलं आहे. मग आता अशा ह्या व्यासांची पूजा करायची किंवा त्या निमित्तानं गुरुचं पूजन करायचं म्हणजे मग नेमकं काय आहे? तर काही नाही, व्यासांच्या दिव्य प्रतिभेला, व्यासांच्या प्रकांड पांडित्याला, व्यासंगाला, विद्वत्तेला भारतीय लोकांनी केलेला प्रणाम, मानाचा मुद्रा, कृतज्ञतेनं, आदरानं म्हणजे व्यासपूजन आहे किंवा गुरुपूजन आहे. अर्थात व्यासांच्या बद्दल माऊलींनी असं म्हटलंय, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदम यतपत्र मंत्रम तैल तया भारते तैल पूर्णः प्रज्वलितो ज्ञानवय प्रतिभा. म्हणजे माऊलींनी सुद्धा व्यासांचं तोंड भरभरून कौतुक केले, व्यासांच्या प्रतिभेचं केले, त्यांच्या तैल बुद्धीचं, विशाल बुद्धीचं या ठिकाणी माऊलींनी सुद्धा कौतुक केले. आणि आपल्याला माहिती आहे की पद्मपुराणामध्ये व्यासांना विष्णूचा 17वा अवतार असं म्हणतात. व्यासांना असं सुद्धा म्हटलं जातं, व्यास म्हणजे ब्रह्मदेव, व्यास म्हणजे विष्णू, व्यास म्हणजे शंकर. पण आपल्या मनात शंका येते, अहो ब्रह्मदेवाला तर 4 तोंड होती म्हणून त्याला चतुरानन म्हणतात, पण एक तोंडाचा ब्रह्मदेव म्हणजे व्यास. विष्णूला तर 4 बाहू होते, हात, पण व्यासाला फक्त 2 हाताचे विष्णू म्हणजे व्यास. शंकराला 3 नेत्र होते पण 2 नेत्र असलेले म्हणजे व्यास. किंबहुना हे सर्व एकत्र करून जी एक तयार होईल ना त्याला म्हणायचं व्यास. म्हणजे व्यासपा किती मोठे असतील याची आपल्याला त्यावरून कल्पना येते. त्यानंतर आजच्या दिवशी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे व्यासपूजन केलं जातं किंवा गुरुपूजन केलं जातं आणि त्या निमित्तानं शिष्याच्या, साधकाच्या जीवनातला हा पर्वणीचा काळ असतो. आणि या दिवशी मग कला म्हणा, साहित्य म्हणा, क्रीडा म्हणा किंवा अध्यात्म म्हणा या क्षेत्रातले शिष्य म्हणा किंवा साधक म्हणा आपापल्या गुरुच्या घरी जातात, त्यांचं दर्शन घेतात, त्यांचं पूजन करतात, त्यांचं स्तवन करतात, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात, त्यांचे आशीर्वाद घेतात आणि धन्य होतात. अर्थात हे गुरुपूजन म्हणजे नेमकं काय? एक स्थूल मानानं गुरुला उच्च आसनावर बसवायचं, त्यांची पाद्यपूजा करायची, त्यांना पुष्पहार घालायचा, त्यांना या ठिकाणी वस्त्र प्रावरण द्यायची, त्यांना दक्षिणा द्यायची. अशा प्रकारची एक स्थूल मानाने ही गुरुपूजा आहे की ज्या होते. पण आमच्या गुरु परंपरेला, कारण आपल्या देशाला देदीप्यमान गुरूंची परंपरा लाभली, जगात असं कुणालाच नाही लाभलं का मेरा भारत महान त्या अर्थी. सगळ्या बाबतीत आपला देश महान आहे, जगातले कोणतेही देश त्याच्या पासंगालाही पूर्ण नाही, इतका मोठा आहे. पण आपण त्याचं कौतुक नाही वाटत, जिथे पिकतं तिथे विकत नाही. तेव्हा लक्षात घ्या, काही लोक वंदनीय असतात, काही लोक आदरणीय असतात, पण गुरु असे आहेत की जे वंदनीयही आहेत, आदरणीय आहेत आणि पूजनीय आहेत. गुरूंची पूजा किंवा व्यासांची पूजा या दिवशी जी काही केली जाते तर ती पूजा म्हणजे ही स्थूल मानानं त्यांना अपेक्षित नाही की आपल्याला बोलावं, उच्च स्थानी बसवावं, मग आपल्याला BMW कार द्यावी किंवा स्मार्टफोन घेऊन द्यावा, अरे अरे अजिबात. मग त्यांचा पूजेचा जो हेतू आहे तो हेतू, हे गुरुपूजन म्हणजे नेमकं काय? मग तर त्याचा खरं कारण म्हणजे गुरुपूजन म्हणजे त्यांच्या दृष्टीनं गुरुपूजन म्हणजे सत्याचं पूजन, न्यायाचं पूजन, नीतीचं पूजन, ज्ञानाचं पूजन, सत्विचारांचं पूजन, सत आचाराचं पूजन म्हणजे गुरु. आता या गुरु परंपरेनं काय महत्वाचं काम केलं? असं म्हणतात की पृथ्वी ही शेष नागावर उभी आहे. काय असेल ते असो, पण एक मात्र
फार ग्वाही देऊन सांगतो की आपली पृथ्वी म्हणा, आपला देश म्हणा, जो काही आज उभा आहे तो नक्की या गुरु परंपरेच्या आणि संत परंपरेच्या पुण्याईवर उभा आहे, हे मात्र विसरता कामा. तेव्हा ह्या गुरु परंपरेवर काय काम केलं, तर या गुरु परंपरेने जगामध्ये 48 संस्कृत्या होत्या, काळाच्या सुनामी लाटेमध्ये संपल्या. पण या काळाच्या उत्पातातून जर एखादी संस्कृती, एखादा धर्म वाचला असेल तर तो म्हणजे वैदिक हिंदू धर्म, हा सनातन आपला धर्म हा वाचला. आणि हे वाचवण्याचं काम प्राणपणाने ज्या परंपरेने केलं ती परंपरा म्हणजे या गुरूंची परंपरा. आज तुम्ही पहा, हजारो वर्षापूर्वीचे वेद उपनिषद ही वाङ्मय आज आपल्याला पुस्तक रूपानं आज उपलब्ध आहे, कारण मुद्रण काळात तर अलीकडच्या काळात आली ना. मग हे हजारो वर्षापूर्वीचं हे कसं काय इथपर्यंत चालत आलं, त्यावेळेस ती मौखिक पद्धती होती. म्हणजे ह्या सगळ्या गुरु परंपरेचं हे सगळं पाठ होतं, वेद म्हणा, उपनिषद म्हणा, जे काय असतील ते, आणि त्यांनी पुढच्या पिढीला सांगितलं. ते आपल्याकडे काय बस हातचं आपण फार ठेवतात, सगळं देत नाही. पण ह्या गुरु परंपरेने जे आपल्याला झालेलं माहिती, जे आपल्याला मिळालं ना, आणि एक तर त्यांना भगवंताकडून मिळालं, भगवंताचा कृपा प्रसाद म्हणून मिळालं. पण जे भगवंताकडून मिळालं ते कशाला ठेवायचं साठून, ते लोकांना वाटून टाकायचं, कारण ते लोकांच्या कल्याणासाठीच आहे. आपल्यालाही समाधान मिळतं, आमची आम कुठली केला, इसी तरह दोनों तरफ से लाभ उठाना. तर अशा पद्धतीनं ही भारतीय संस्कृती, त्याच्या धर्म परंपरा या शाबूत म्हणा, सही सलामत म्हणा, सुरक्षित म्हणा ठेवणं, त्याचं जतन करणं, त्याचं रक्षण करणं, त्याचं संवर्धन करणं, हे काम या गुरु परंपरेनं या ठिकाणी केलेलं आहे. आता अशा रीतीनं काय होतं की आपल्याला या गोष्टींचं फार कौतुक नाही, पण आपला हा जो सगळा ठेवा आहे, हा मौल्यवान ठेवा, हा जगातल्या कुठल्याही देशाला, अहो जगातले कुठलेही धर्म घ्या, 2-2.5 वर्षापूर्वीच निर्माण झाले, आणि आपला सनातन वैदिक हिंदू धर्म हजारो वर्षापूर्वीचा आहे, आणि त्याच्या परंपरा सुद्धा कशा आहेत, आपल्याला अभिमान वाटावा, गौरवशाली अशा प्रकारच्या, वैभवशाली अशा प्रकारच्या या सगळ्या परंपरा. आणि आता काय झाले की जिथं पिकतं तिथं विकत नाही, या न्यायानं आम्हाला काही ते जरा रुचत नाही आता. पण वृंदावनामध्ये जगातले काही लोक आलेत, कायमचे आले, सगळं सोडून तिथेच राहिले आहे का नाही. काय कृष्ण भक्ती त्यांची, आपल्याकडे नाही एवढी कृष्ण भक्ती, एवढी त्यांची आहे. किंवा कालच्या परवाच्या वारीमध्ये आपण पाहिलं, कितीतरी परकीय देशातले लोक येतात, आनंदाने पायी चालतात. त्यांच्या देशात हे नाही ना, त्यांच्या देशात भौतिक प्रगती खूप झाली, इतकी झाली की अगदी व्हायची इतकी झाली. पण त्यांच्या देशामध्ये अशा काही समस्या निर्माण झाल्या की ज्यामुळं त्या देशातले जे कोणी चांगले आहेत त्यांनी कपाळाला हात लावून घेतला. आता आपल्याला याच्यातून जर वाचवणार असेल तर भारतीय धर्म, भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा हेच आपल्याला वाचवते. आणि म्हणून पाश्चात्य कोणी असलं, जसं आपण कोणी काश्मीरला गेलं तर आपण म्हणतो शॉल आण, किंवा अजून कुठं काय गेलं तर काय आण म्हणतो, तसं हे सगळे पाश्चात्य विद्वान जर कोणी भारतात आलं की त्याला सांगतात गीता आण, गाय आण, असं सांगतात त्यांना. आणि आपल्याला गाय म्हणलं की लगेच आपलं रक्त खोलतं, अरे ती देवता आहे आपली, 33 कोटी देव तिच्यात राहतात, अशी ती गाय आपण देवता म्हणली, गोपूजन केलं जातं वसुवार्षी दिवशी. काय तेव्हा असं मात्र घडू लागलेलं आहे. त्यामुळे थोडस काय होतं की पाश्चात्य देशामध्ये सुबत्तेचा गड आलाय, पण जी काही थोडीफार संस्कृती त्या देशामध्ये होती, या संस्कृतीचा सिंह नष्ट झाला ना. आमच्या देशात तर तसं होणार नाही ना, कारण लक्षात घ्या, या गुरु परंपरेने जे आपल्याला दिले ना, ते आता आपल्याला काय करायचं आहे, ते जपून ठेवायचं आहे, ते वाढवायचं आहे, आणि त्याचं प्राणपणे रक्षण करायचं आहे. हे आज आपल्याला दायित्व आहे, ही जबाबदारी होऊन पडलेली आहे, आणि आपल्याला उत्तरही झालं पाहिजे. आई वडील आपल्याला जन्म देतात, आपण त्यांना सांभाळतो, हे आपलं दायित्व आहे, ही आपली जबाबदारी आहे. तर तसंच आहे गुरु परंपरेने हे जे काही करून ठेवले ना, आम्ही काय करतोय, त्या पाश्चात्य विचारांचा आमच्यावर प्रभाव झाला, आणि आम्ही आपल्याला त्या भौतिक प्रगतीच्या मागे,
आणि त्यामुळे थोडीशी भीती अशी वाटायला लागली. आणि आता परकीय सुद्धा काही काही लोक आमच्या संस्कृतीमध्ये हात घालायला. 2-4 दिवसापूर्वी बातमी पेपरमध्ये तुम्ही वाचली केली, आमच्या या ज्ञानोबांच्या वारीमध्ये काहीतरी अशी काही विचाराची मंडळी घुसली, तिच्याबद्दल ओरड झाली लोकांची. जे कधी देवाला मानत नाही, ग्रंथ मानत नाही, कोणी मानत नाही, कशाला त्यांनी यावं? आम्ही संविधान वाचवलं, संविधान वाचून दुसरा कार्यक्रम केला. आमच्या वारीत काय? आमची वारी बिघडवता का? सगळं बिघडवता, तेच राहिलं तुमचं. तेव्हा ही अशी फॅक्ट आहे, हे लक्षात घ्या, वस्तुस्थिती ही आहे. आणि म्हणून लक्षात घ्या की सुबत्तेचा गड आम्हाला मिळवायचा आहे, काही हरकत नाही, एका टोकाची सुबत्ता मिळवा. पण त्याचबरोबर आपलं एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपला हा जो संस्कृतीचा सिंह आहे ना, तो कुठे नष्ट होणार नाही ना, याची काळजी घेतली पाहिजे. तानाजी मालुसऱ्यांनी कोंढाणा जिंकला, त्यात त्याचा हौतात्म्य त्याला शिवबा म्हणून केले. कोंढाणा हा किल्ला सर झाला, गड आला, पण सिंह गेला. तसंच आहे भौतिक प्रगतीच्या मागे आपण जर लागलो ना, पाश्चात्य देशांसारखे. आज पाश्चात्य देशामध्ये सांगा तुम्ही, विवाह संस्था, कुटुंब संस्था काय राहिली? आता आपल्याकडे फार A1 दर्जाची असं नाही, आपल्याकडे थोडस त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आता या आल्या. एकत्र कुटुंब कधी कुठं राहिली? आपण आपलं लहानपण आठवण, काही नव्हतं खिशात, पण किती आनंदी होतो. आज आज आपली चेहरे पण अशी ओढलेली, दुपारची 12 वाजता येतात आपली चेहरा. तेव्हा हे सगळं एकत्र कुटुंब पद्धती राहिली नाही. विवाह संस्थेबद्दल तर काय सांग, याच्यापेक्षाही पण कधी कधी बातम्या येतात, पाश्चात्य देशात काय बरं, अमुक अमुक यांचं लग्न झालं, त्यांचं वय 72 आहे, त्यांचं हे 8वं लग्न आहे, अमुक अमुक यांनी त्यांच्याशी लग्न केलं, त्यांचं हे 5वं लग्न आहे, आणि त्या 70 वर्ष. अरे आमच्याकडे काय 7 जन्म हाच पाहिजे, सोडायचं नाही 7 जन्म. कोण प्रयोग करीत असत, शिकू आणि नीट करा, शिकू आणि नीट करा. पहिल्या जन्मात नीट केला का? काहीच नाही, 7 जन्म अगदी मला हरावा. तेव्हा सांगायचं मतलब हा की अशी ही आपली संस्कृती आहे. पण भौतिकतेच्या मागे जर आपण लागलो तर एक इंग्रजी वाक्य आहे, छान वाक्य ते, इन द सर्च ऑफ गोल्ड, इन द सर्च ऑफ गोल्ड वी लॉस्ट डायमंड. सोन्याच्या पाठीमागे लागलं तर हिरे माणके आपण गमावून बसू. तर तसंच या ठिकाणी आहे. आणि म्हणून अशी ही आपली वैदिक धर्म संस्कृती परंपरा, भारतीय संस्कृती ही खरंच सूर्यासारखी तेजस्वी आहे, चंद्रासारखी शीतल आहे, समुद्रासारखी अथांग आहे, आकाशासारखी उत्तुंग आहे, पृथ्वीसारखी क्षमाशील आहे, सर्व समावेशक आहे, असं साने गुरुजींनीच म्हटलेलं आहे. आणि काहींचं तर असं एक म्हणणं आहे की ह्या जुन्या गोष्टी जाऊ द्या, पुराणातली वांगी पुराणात राहू द्या, नवं घ्या. म्हणजे आता हे सगळं तुमचं जी संस्कृती वाङ्मय वगैरे आहेत ना, हे आता काय झालंय, आउट ऑफ डेटेड, कालबाह्य. काय शब्द कालबाह्य? 500 लोक आमच्याकडे शिकायला येतात, शिकतात. तेव्हा आमचे लोक मात्र त्याला कालबाह्य ठरवतात. असं कसं शक्य आहे? अहो, सूर्य कधी शिळा होतो का? अग्नी कधी ओळा होतो का? गंगा कधी पारशी होते का? आहे ना. तसंच आमची वैदिक हिंदू संस्कृती जी आहे, सनातन संस्कृती आहे, ही सुद्धा चिरंतर राहणार आहे, चिरकाल राहणार आहे आणि नित्य नूतन राहणार आहे. त्यात काही वाद नाही. फक्त आपण मात्र सावध राहिलं पाहिजे. त्या हिराबागेमध्ये 3-4 वर्षांपूर्वी स्वामी बोधदानंद भारतीच्या संदर्भात एक कार्यक्रम होता. तर त्याच्यामध्ये अविनाश धर्माधिकारी चाणक्य मंडळाचे ऐकून असाल, त्यांचे व्याख्यान होतं 2047 भारत. त्यामध्ये त्यांनी ही चिंता व्यक्त केली, आपल्याला परकीय लोकांपासून धोका नाही, आपल्या देशाला, आपल्या संस्कृतीला, आपल्याला आपल्याच लोकांपासून धोका आहे. आपण इतकी आपली भारतीय संस्कृती, भारतीय धर्म याचा पैसा पण नाही बरं का, कोणी आलं मालन संपली, अजिबात नाही. पण आपण सावध मात्र राहिलं पाहिजे, सावधान जागरूकता आपल्यामध्ये आली पाहिजे. आता पुढच्या मुद्द्याकडे मी बोलतो, आणि तो मुद्दा म्हणजे आपल्याला गुरु शब्दाची व्याख्या आणि लक्षणं पाहिजे. तर हा जो गुरु शब्द आहे ना, हा मुळातला संस्कृत मधला शब्द आहे. त्याच्यामध्ये गु आणि रु हे 2 शब्द आहेत. गु या शब्दाचा अर्थ होतो, अक्षराचा अर्थ होतो अंधार, आणि रु या अक्षराचा होतो अर्थ नष्ट करणारा. गु शब्दस्तम अंधकार हास्यात आणि रु शब्दस्तम
अंधकार निरोधका. थोडक्यात गुरु शब्दाच्या व्याख्या काय झाली? अंधार नष्ट करा. आता हा अंधार म्हणजे कशाचा आहे? रात्री जो पडतो तो तो नाही. हा जो अंधार आहे तो अज्ञानाचा आहे, अविवेकाचा आहे, अविद्येचा आहे. आता तुम्ही म्हणाल की आम्ही अज्ञानी आहोत का? हो. अहो आपण ते शाळा कॉलेजामध्ये घेतले, मी तो 36 वर्ष हायस्कूलमध्ये शिकवलो तरी मी अज्ञानी. हो, आमच्या अध्यात्माच्या भाषेमध्ये आपण या ठिकाणी अज्ञानी आहोत. हे कोणतं अज्ञान आपल्याजवळ आहे? तर आपल्याजवळ आपल्या स्वस्वरूपाच्या विषयी आपल्याला माहितीच नाही. आपलं स्वस्वरूप काय आहे माहितीच नाही. एखादं सिंहाचा बछडा असतो, चुकून मेंढ्यांच्या मध्ये गेला की असा काही परिणाम होतो की ते मेंढ्यांच्या कोकणासारखं दबत दबत चालतं. जे तेव्हा मग आईला किंवा वडिलांना सापडतं त्या सांगतात, अरे तू असा आहे का शेपूट घाल्या? तेव्हा तू या वनाच्या राजाचा संतान आहे. विवेकानंद म्हणून म्हणायचे हे जे भारतीय लोक आहे ना हे अमृताचे पुत्र आहेत. हे लक्षात घ्या, अमृताचे पुत्र आहेत. आता आपल्याकडे मी मातंग ऋषींच्या बद्दल वाचलं. मातंग हा समाज आहे, पण या मातंग ऋषींची काय आध्यात्मिक स्थिती होती, किती उच्च कोटीला गेले होते लक्षात घ्या. तेव्हा अशा पद्धतीनं गुरु शब्दाची ही एक व्याख्या आपण पाहिली की तो आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान करून देतो. त्यानंतर अजून गु शब्द म्हणजे ईश्वराचे गुण आणि रू म्हणजे ईश्वराचं रूप. जो आपल्याला ईश्वराचे गुण दाखवतो, रूप दाखवतो, गुरुदेव रानड्यांनी म्हटलेला आहे तो म्हणजे गुरु. आपली जी सूर्यमाला आहे त्यात जे नवग्रह आहे त्यामध्ये गुरु या नावाचा ग्रह आहे पहा, आणि हा म्हणजे आकाराने सगळ्यात मोठा आहे. त्यामुळे गुरु शब्दाचा अर्थच झाला गुरु म्हणजे मोठा. गुरु म्हणजे लघु नाही तो, गुरु म्हणजे लघु नाही गुरु करतो तो. अर्थात अशा रीतीनं या ठिकाणी हा गुरु मोठा आहे. मग कशाने मोठा आहे? तो ज्ञानाने मोठा आहे, विद्वत्तेने मोठा आहे, व्यासंगाने मोठा आहे, अनुभवाने मोठा आहे. तेव्हा म्हणून म्हटलंय गुरु हा ज्ञानाचा सूर्य आहे, गुरु हा शांतीचा हिमालय, गुरु हा प्रेमाचा सागर आहे. गुरुदेव रानडे तर असं म्हणतात, दैवी सत्य ज्या मानवी माध्यमातून अनुभवायला येतं ना त्याला म्हणायचं गुरु. तर अशा प्रकारचे हे गुरु. नाथांनी तर असं म्हटलंय एकनाथांनी पटेलच्या, गुरु म्हणजे शिष्याचा सख्खा बाप. आपल्याला माहिती का आपल्या वाङ्मयामध्ये आईचं फार कौतुक झालं. आता ते चुकीचे अशात ना, आई आईच्या जागी आहेच, नाकबूड कोण करणार आहे? पण जरा बापावर अन्याय झाला, बाप जरा बाजूला पडलाय. आता हल्ली बऱ्याचशा कविता बापांच्यावर येतात. तेव्हा बाप म्हणजे असा देव की जो मुलगा असा देव प्राप्त व्हा म्हणून काहीही नवस करत नाही, आणि त्याला देव जसा प्राप्त झाल्या नवसाला प्राप्त झाला सगळं काही देतो तसं देणार म्हणजे बाप आहे. तू विचार त्याचं कुठेही वर्णन नाही. काय जो काय कौतुक झालं. हा, पण त्या आया पण तशा त्या काळात होत्या. आजच्या आया मला नाही वाटत त्या आया आहेत. काय जन्म दिलाय दिलाय, आणि त्यामुळे ही पिढी आपण पाहतो कशी विचित्र जन्माला आहे. तर अशा रीतीनं या ठिकाणी त्या काय केलं गुरु काय करतो, तर गुरु काय करतो तर शिष्याच्या अंतर ऊर्जा जागवतो. त्याला काहीतरी नवीन कर, ज्याला सर्जन म्हणतात किंवा सृजन म्हणतात, त्याची प्रेरणा देतो. आणि त्याच्यातून काय होतं, त्या साधकाच्या मधलं शिष्याच्या मधलं जे पशुत्व आहे ते नष्ट होतं आणि त्याला देवत्व प्राप्त होतं. म्हणजे गुरु काय करतो, नाराचा नारायण करतो, पुरुषाला पुरुषोत्तम बनवतो. हे गुरुचं काम आहे. गुरु शब्द आपल्या देशानं जगाला दिलेली देणगी आहे बरं का. थोडक्यात सर्वांचं जगातल्या यच्छ यावत लोकांचं आत्यंतिक दुःखातून मुक्तता करणं आणि आत्यंतिक सुखाची प्राप्ती करून देणं हे गुरुचं कार्य आहे. गुरु शब्द इतके हलका घेऊ नका, 2च अक्षरांचे शब्द आहे म्हणून, अजिबात नाही. मग गुरु म्हणजे अक्षरे 2, परी तो अमृताचा समुद्र जाण. तेव्हा अशा हा जो गुरु आहे तर आपण हलक्यात घेता कामा नये. गुरु म्हणजे अक्षरे 2, परी तो अमृताचा समुद्र जाणं, तया माझी गुणताची क्षण.
कवी होय पैस. इतकं गुरुचं सामर्थ्य आहे. हलका घेऊ नका. म्हणजे गुरुच्या अंगी खूप सामर्थ्य असतं, खूप ताकद असते, हा त्याचा या ठिकाणी अर्थ आहे. आता गुरुची लक्षणं आपल्याला पाहायची आहे. गुरु याची लक्षणं सांगताना आपल्या नेहमीच्या परिचयातला एक श्लोक आहे बा. जसं गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू आहे, तसा ब्रह्मानंदम परम सुबदम केवलम ज्ञानमूर्ती हा एक श्लोक आपल्या नेहमी असतो म्हणण्यामध्ये. तर याच्यामध्ये सगळे गुरुची लक्षण दिली आहेत. काय गुरुची लक्षण? गुरु हा वैराग्यशील असतो, विवेक संपन्न असतो, शील संपन्न असतो, नीती संपन्न असतो, ज्ञान संपन्न असतो, निस्पृह असतो, साक्षात्कारी असतो, आत्मज्ञानी असतो, ब्रह्मज्ञानी असतो. त्याला शिष्याच्या उद्धाराची तळमळ असते. शिष्याचा उद्धार व्हावा म्हणून तो आपला देह चंदनासारखा झिजवीत असतो. ही सगळी गुरुची लक्षण आहेत. आणि तुम्ही पहा, आपण ज्या वेळेला शाळेत गेलो ना, आता आज आपण 60-70च्या वयोगटात या साधारणपणे बरेचसे. आपल्याला शाळेत असताना ते जे शिक्षक होते त्यांची आठवण आपल्याला अंगावर आली की आपल्याला लगेच शाळेत काय शिकवलं तो बळीनं राहिली ही गुरु परंपरा. पुढं काय, पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणतात ना, आम्ही तो आमच्या शाळेत सांगायचो पुणे म्हणजे विद्येचं माहेरघर. अरे शिक्षक ज्ञानाचं दुकान होऊन बसलंय, पुढं ज्ञानाचं दुकान झालंय, इथं ज्ञान विकलं जात आहे. म्हणजे हे जी परंपरा आहे ह्या परंपरा कसा छेद जातोय. अहो ब्रिटिशांच्या काळामध्ये चांदीचा रुपया होता, व्यवहारात तो रुपया म्हणून एवढंच त्याचं मूल्य होतं. पण सोनाराकडे गेला तर त्याचे 20-25 रुपये मिळायचे. तसं आपलं जे नाणं आहे रुपया, त्याला किती किंमत होती. पण आज काय झालं, या रुपयाचं अवमूल्यन झालं. अर्थशास्त्रीय भाषेमध्ये आपल्या रुपयाची किंमत 5 नाही पैसे. तसं आमच्या चांगल्या चांगल्या परंपरांचं हल्ली अवमूल्यन झालेलं आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्षपूर्वक दुर्लक्ष करायचं. काही नाही, आई वडील आपल्याला शिक्षण देतात, शिक्षण घेतलं की नोकरी करायची, नोकरी केलं तर लग्न करायचं, 2-4 पोरांना जन्म द्यायचा, त्यांना कमवून ठेवायचं आणि त्यांनी लाथा मारल्या की चेहऱ्यावर 12 आकडा करून असं उदासीन बसायचं आणि मरायचं. काय आपण का पराक्रम करतो सांगा. आला आला प्राणी जन्म आला, गेला गेला बापुडा नंतर गेला. तर सांगायचा मतलब हा आहे की हा जो गुरु आहे, हा गुरु जशी एखादी मुलगी असते जिचं लग्न झालेलं नसतं, तिला आपण को म्हणतो, कुमारी, आणि लग्न झालं की ती सौभाग्य देते. तेव्हा कुची जेव्हा ती सौभाग्यवती होते तेव्हा काय होतं, कुची जेव्हा ती सौभाग्यवती होते तेव्हा तिला नवीन नाव मिळतं. नवीन नाव मिळतं. वडिलाचं नाव जातं, पतीचं नाव येतं. वडिलाचं आडनाव जातं, पतीचं आडनाव येतं. आणि पतीचं जे काही मालमत्ता वैभव ऐश्वर्य असेल सगळं तिचा वाटा तिला मिळतो. म्हणजे तसंच आहे शिष्याचं, साधकाचं. असा जर सद्गुरू त्यांनी केला ना, तर हा सद्गुरू काय करतो, सगळं काही त्याला देऊन टाकतो. उदाहरण सांगतो, रामकृष्ण परमहंसांनी आपल्याजवळचं जे ज्ञान होतं ना, हे सगळं त्या नरेंद्राला दिलं, जो पुढच्या काळामध्ये या ठिकाणी विवेकानंद झाला. थोडासा विचार करा, विवेकानंदांना कीर्ती मिळाली, जगभर प्रसिद्धी मिळाली, रामकृष्ण परमहंसांची बाजूला पडली की. पण गुरु या गोष्टीला त्याची तयारी असते. आपण जरी बाजूला पडलो तरी चालेल, मला माझा शिष्य मोठा करायचा. आज या गुरु शिष्याच्या बाबतीत काय सांगत मग, गुरु झाले दोघी, शिष्य झालाय लालची. झालं का नाही, किती बदललं सगळं वातावरण. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी अशी ही गुरु परंपरा शिष्याचं कल्याण करणारी, त्यासाठी आपला देह चंदनासारखा झिजवणारी अशी ही गुरु परंपरा आहे. एक लक्षात घ्या, संत काय किंवा गुरु काय. संत हा उपदेश देतात आणि गुरु हा अनुग्रह करतो. तर हे जे गुरु असतात, पहा तुम्ही, बायको म्हणजे काय, पत्नी म्हणजे काय, देवानं दिलेली भेट. तर कशी आहे भेट, जनतेने त्याचं मूल्यमापन करा. देव काही कमी केलं का, काही जास्त दिलं. आई म्हणजे काय, भेटीला आलेला देव म्हणजे आई. आणि गुरु म्हणजे काय, देवाला सुद्धा न मिळणारी भेट. म्हणजे लक्षात घ्या, स्वर्गामध्ये वैकुंठामध्ये असे गुरु शिष्यवर हा काही प्रकार नाही, ते सगळं इथंच आहे. म्हणजे केव्हा केव्हा भगवंताला असं वाटतं वैकुंठामध्ये
की आता आपण जावं गुरुकडे, पण त्यासाठी त्याला मानवी अवतार धारण करावा लागतो बघा, तेव्हा कुठे त्याला गुरुला भेटता येते. तो पण त्याला सुद्धा अलाउड नाही, देवाला सुद्धा अलाउड नाही. देवाला खाली यायचं म्हटलं तर मानवी अवतारच धारण करावा लागतो. तो देव म्हणून आला झालं, त्याला कोण विचारते. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी अशा प्रकारची ही पत्नी म्हणजे देवानं दिलेली भेट, बायको म्हणजे भेटीला आलेला देव, तर गुरु म्हणजे देवाला सुद्धा न मिळणारी भेट. देव आपल्याला मिळून जाईल एकच गुरु, पण देवाला नाही मिळत लवकर. त्या देवाला काय करावं लागतं, कारण आपल्याला इथे इथं उपलब्ध आहे, तर देवाला मात्र स्वर्गातून इथे यावं लागतं, मानवी देह धारण करावा लागतो, या अर्थानं या ठिकाणी मी म्हणतो. त्यानंतर या गुरु शिष्याच्या जोड्यामध्ये अनेक गुरु शिष्याच्या जोड्या आपल्या डोळ्यासमोर सहज तरळून जातात. मग प्रभू रामचंद्र त्यांचे वशिष्ठ गुरु असतील, मग भगवान गोपाळ कृष्ण त्यांचे सांदीपनी गुरु असतील, किंवा रामकृष्ण परमहंस त्यांचे विवेकानंद शिष्य असतील, किंवा एकलव्य त्यांचे द्रोणाचार्य गुरु असतील, किंवा शबरी त्यांचे मातंग ऋषी गुरु असतील, माऊली ज्ञानेश्वर महाराज त्यांचे निवृत्तीनाथ गुरु असतील, निळोबा त्यांचे तुकाराम गुरु असतील, असे कितीतरी गुरु शिष्याच्या जोड्या आपल्या डोळ्यासमोर तरुण जातात. तर यापैकी फक्त काही जोड्यांचीच फक्त माहिती सांगतो. तर ज्ञानेश्वर आणि त्यांचे गुरु निवृत्तीनाथ, म्हणजे मागाशी मी जे बोलून गेलो की गुरु शिष्याच्या नात्यामध्ये जरा अवमूल्यन झालं, ते कसं होतं हे याच्यातून मला अधोरेखित करायचं आहे. तर आपल्याला माहिती की नेवाशाला पैस खांबाला पाठ टेकून माऊली जेव्हा बसले, तेव्हा निवृत्तीनाथ त्यांचे वडील बंधू आणि गुरु त्यांनी सांगितलं, आता माऊली तू गुरुवर गीतेवर भाष्य कर. आणि मग त्यांनी या ठिकाणी गीतेवर भाष्य त्या ठिकाणी केलं, त्याला आपण ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणतो. आणि 700 श्लोकांची गीता 9033 ओव्या एवढं भाष्य केलं त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी. किती कमाल आहे. आज आपण 16 वर्षाचं पोरग 16 ओळीचा निबंध लिहितं, उत्तेजनार्थ बक्षीस त्याला मिळतं, त्याची कॉलर विदाउट कॉन्टॅक्ट टाईट होती. हल्ली डोक्यात हवा फार जाते, लवकर हवा जाते, पाय जमिनीवर राहतच नाही, लगेच आकाशामध्ये उडायला असं झालं सध्या. तर माऊलींनी काय केलं, हे सगळं मी काम केलं, त्याचं श्रेय आपल्याला नाही घेतलं, गुरुच्या चरणी अर्पण केलं. मी हे करूच शकत नाही. गीतेवर भाष्य करणं हे काही सोपं आहे का? एक वेळेला कल्पवृक्षांची उद्यानं निर्माण करता येईल, एक वेळेला या ठिकाणी समुद्राचं पाणी गोड करता येईल, एक वेळेला पृथ्वी सोन्याची करता येईल, एक वेळ सगळे डोंगर माणिक हिऱ्यांचे करता येतील, पण गीतेवर भाष्य करणं शक्य होणार नाही. मी ते केलं तर माझ्या गुरुच्या कृपेमुळे. म्हणजे एवढं सगळं केलं आणि श्रेय कोणाला दिलं? गुरुला. त्यांनी स्वतःकडे जरी घेतलं असतं तर आपली हरकत काय नाहीच, पण तरी पहा कसा मोठेपणा असतो. हे सगळं माझ्या गुरूंनी केलं, त्यांच्यामुळे हे सगळं झालं. म्हणजे सगळं क्रेडिट त्यांना. अहो 8व्या अध्यायामध्ये ओवी सुद्धा आहे माऊलींची, किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले येथ माझे जेवले पाय. आता मला सांगा, निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वरी नसती का रस्ता आली असती सोपी, पण त्यांना सुद्धा आपल्या शिष्याला मोठं करायचं. आणि पहा केलं का नाही मोठं. आज माऊलींचं नाव सर्वत्र आहे. अहो माऊलींचं पसायदान म्हणजे इतकं सामर्थ्य आहे, त्या जगाचं असं जर एक गीत याच्यावर कोणाचं एकमत होणार असेल जगाचं बरं का, तर ते पसायदान आहे. इतकं सामर्थ्य माऊलींच्या पसायदानामध्ये. म्हणजे अशा तऱ्हेने निवृत्तीनाथ आणि माऊलींना माझा शिष्य मोठा झाला पाहिजे, त्याला कीर्ती मिळून दिली, त्याला नाव लौकिक मिळून दिला. आणि आपण थोडेसे निवृत्तीनाथ थोडेसे प्रसिद्धीच्या कीर्ती मागत जा थोडेसे, माऊलींना खूप मिळालं कसं. म्हणजे गुरु शिष्याचं नातं बघा कसं असतं. किंवा आपल्या पारनेर तालुक्यामध्ये पिंपळे नावाचं गाव, तिथले हे निळोबा, त्यांना तुकोबांनी एकदा शब्द दिला होता की तुला मी शिष्य म्हणून अनुग्रह देईल, दीक्षा. आणि काय झालं दरम्यानच्या काळात त्यांचं सदैव वैकुंठ गमन झालं, त्यांना कळलं. इतकं वाईट वाटलं की ते तडक देऊ लागले आणि त्याने तिथे या ठिकाणी उपोषण सुरू केलं की जोपर्यंत महाराज तुम्ही येत नाही आणि मला अनुग्रह देत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी घेणार. 42 दिवस त्यांनी उपोषण केलं. अर्थात काही दिवसांनी पांडुरंग आले स्वतः, ते
या तुकोबारावांच्या ध्यानात देवभान हरपलं होतं. त्यानं जागा केलं, मी पांडुरंग आहे, मी आलोय. कारण पांडुरंगाला त्याची समजूत काढायची. अरे ह्या सगळ्या माझ्या गोष्टी आहेत. जो जन्मतो त्यानंतर तो मरतो, जो मेलाय त्याला जिवंत अजून नाही, माझ्या घटनेचा असं असून तरतूद काही झाली नाही. तू सगळं हे माझे की गेले सगळं मोडतोय म्हणे. त्याला समजून सांगायचा प्रयत्न करत होते, त्यांनी ऐकलंच नाही. उलट पांडुरंगाला प्रश्न केला, तुझं इथे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वासोनी आलसी का, तुझा तुला बोलूच नाही का. आणि मग पांडुरंग गेले आणि तुकोबांना सांगितलं, तुकोबा आता तुमच्याशिवाय त्याचं समाधान होणार नाही. आणि मग तुकोबा येत. तुकोबांच्या चरित्रामध्ये असे प्रसंग आहेत की 3 वेळा सदैव वैकुंठ गमनानंतर आले. त्यातली एक म्हणजे निळोबाला अनुग्रह द्यायचा. हा काय प्रेम होतं जीवन, काय निष्ठा होती. आज निष्ठेची निष्ठा निष्ठी झाली सर. कारण गुरु लोभी झालाय आणि शिष्य लालची झाला. तर अशा रीतीनं अगदी अलीकडच्या काळातलं जर सांगायचं झालं तर आपले पूर्वीचे राष्ट्रपती कलाम साहेब, असा एक प्रसंग त्यांच्या जीवनात घडला. ते जेव्हा राष्ट्रपती होते तेव्हा 2003 ची गोष्ट आहे, आपल्या पुण्यामध्ये आले. तेव्हा त्यांना कधीतरी शिकवणारे एक गुरु पुण्यात राहत होते. त्यांचं नाव होतं W.B. पटवर्धन. त्यांना आठवण झाली. आता हल्लीची पिढी शिक्षकाबद्दल काय त्यांचं मत आहे आता काय सांगू तुम्हाला. आपणच आपल्या हाताने कशाला बेइज्जत करतो. पण आम्हाला जो आदर पोरांच्या मनात आमच्याबद्दल होता तो आजच्या पिढीत नाही राहिला. सगळं बाजूला स्वरूप झालेलं. आपण जेव्हा शिकलो ते तर अजून नातं वेगळंच होतं. आपण ज्या प्राथमिक, आज त्या प्राथमिक शाळेत बंद पडायची वेळ आली. हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खूप चांगल्या शाळा होत्या, आज बंद झाल्या त्या. सगळं खाजगी आलं. साखर कारखान्यांचं या लोकांनी वाटोळ केलं आणि शिक्षण संस्था काढल्या. साखर सम्राट होते, आता मेले, आता शिक्षण सम्राट झाले. तिथे आता काय हेच खायचं. आज शिक्षकांचे भाव सुद्धा काय प्रचंड आहे. आपल्या तर चक्करच येईल. आपण बेकार आहो पण येऊ आणता कुठे. आणि देणारे आहेत ना, देणारे आहेत. म्हणजे अशा पद्धतीने हे लक्षात घ्या की हे कलाम साहेब आले होते 2003 साली पुण्याला दौरा होता. आणि त्यावेळेला त्यांच्या स्वीय सहाय्यक होता खरे नावाचा, त्याला सांगितलं की माझे गुरु इथे अशा असायचे, ते इथं कुठे राहतात, तर त्यांचा संपर्क साध, मला त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटायचं. राष्ट्रपती, घटनेच्या दृष्टीने 1 नंबरचा नागरिक, प्रतिष्ठेचं मानाचं पद, आणि तो म्हणते मला माझ्या गुरुच्या घरी जायचं आहे का. मी मिसाईल मॅन आहे गर्व. मी शास्त्रज्ञ आहे गर्व काय. मी राष्ट्रपती आहे, नंबर 1चा नागरिक आहे. ही इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्या खऱ्याने धुंडाळून काढलं आणि त्यांच्या घरी गेले आणि सांगितलं की राष्ट्रपती आलेले आहेत आणि तुम्ही त्यांचे गुरु आहात. म्हणून त्यांच्या मनात एक इच्छा निर्माण झाली की ते तुम्हाला इथं येऊन भेटू इच्छितात. त्या क्षणाला उत्तर दिलं नको. आता पण एखादा गुरु माझ्यासारखा असायचा, माझं काय अरे वा राष्ट्रपती माझ्या घरी येतात, वा. ते नकार दिला का, कारण ते प्रोटोकॉल सांभाळणार. जरी ते आपले शिष्य असले तरी आज त्यांना मानाचं पद आहे. ते प्रोटोकॉल आपण सांभाळले पाहिजे, आपल्या मर्यादा सांभाळले पाहिजे. विद्यार्थी आला म्हणून काय काय झालं, ते शास्त्रज्ञ आहेत, मिसाईल मान आहेत आणि म्हणून आपण त्यांची प्रतिष्ठा सांभाळलीच पाहिजे. मी त्याला नम्रपणे सांगितलं की त्यांना नको त्या माझ्या घरी यायला, कारण ते मला रुचत नाही. आणि दुसरी गोष्ट, जर ते आले तर लोकांच्या वाहतुकीच्या संदर्भामध्ये खूप अडथळे येतात, त्यांना फार त्रास होतो, तेही पोलीस यंत्रणेवर ताण पडतो. म्हणून नको, मी सर्किट हाऊसवर येतो आणि त्यांना आणि गेले तिथे आहे का. गुरु कशी निरभिमानी, नीच, निस्पृह, काहीही अपेक्षा नाही. उलट आनंद झाला, अरे वा आपण धन्य आहोत असा विद्यार्थी आपल्याला भेटला. आमच्या वाट्यात सुद्धा असे धन्यतेचे क्षण आले. आणि आमचे काही माझे विद्यार्थी जेव्हा गेट टुगेदर करतात तर ते आमचं भरून तोंड भरून कौतुक करतात. आम्हाला बरा आनंद होतो. आमचं 2-4 दिवसांनी आयुष्य वाढतं. चांगलं केलं ना चांगलं उभं होतं. तर
अशा रीतीनं या ठिकाणी ते गेले. आपल्याला माहिती राष्ट्रपतींचं मिनिट न मिनिट महत्वाचं असतं, पण त्यांनी 30 मिनिटं वेळ दिला. 30 मिनिट. जेव्हा ते आले तेव्हा राष्ट्रपती पुढे गेले, त्यांच्या पाया पडले. नंबर 1चा नागरिक गुरु पुढे कसा नम्र झाले बघा, पाया पडले. बोलून त्यांना उठवलं, जवळ घेतलं आणि मग त्यांची बोलायला सुरू झाली. आता एखाद्या हल्लीच्या गुरुन काय केलं असतं, त्याची काही कामं कुठे आली असतील तर तीच करून घेतली राष्ट्रपतीच्या माध्यमातून. आणि राष्ट्रपतीच्या जागी आपण असतो तर मी कसा विषय माने, मी कसा शास्त्रज्ञ, मी कसा राष्ट्रपती, असं आपली स्थिती आपल्या भूता अर्धी वळून गेली. काही नाही, गुरु बोलत होते आणि कलाम साहेब ऐकत होते. 30 मिनिटं हा संवाद झाला. यस नो, यस. म्हणजे किती मर्यादा, किती निष्ठा, किती प्रेम, किती कृतज्ञता, किती स्मरण गुरुचं, किती वर्ष झाले. म्हणजे हे गुरु शिष्याचं नातं हे तुम्ही लक्षात घ्या. आता आपल्याला या ठिकाणी पुढच्या मुद्द्याकडे जायचं आहे. आणि तो जो मुद्दा आहे की आपल्या जीवनामध्ये गुरु हा जो आहे तो का बरं महत्वाचा आहे, गुरुचा महिमा काय आहे, गुरुचं महत्व मानवी जीवनामध्ये काय आहे, त्याची महत्व वर्णन करणारी काही संत वचन, काही श्लोक आहेत का. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू आपल्या पाठांतराचा श्लोक आहे. आता मी एक सांगितला, ब्रह्मानंदम परम सुखदम. त्यानंतर एक लक्षात घ्या की नृसिंह सरस्वती, ज्यांना आपण दत्ताचे अवतार मानतो, ते असं म्हटले होते, गुरु वाक्य मज कामधेनू मनी नाही अनुमान. म्हणजे गुरु किती महत्वाचा आहे. गुरुला त्यांनी कामधेनू मांडलंय. कामधेनूशी आपल्या मनात जी इच्छा निर्माण होईल ती धेनू म्हणजे काय, पूर्ण करते. तसं गुरु म्हणजे कामधेनू आहे. शिष्याच्या मनातल्या पारमार्थिक ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या हा गुरुरूपी कामधेनू त्या ठिकाणी पूर्ण करते. यात मला अनुमान म्हणजे शंका नाही, पूर्ण भरोसा आहे. तेव्हा सद्गुरूचं वचन म्हणजे वेदांत आहे, सद्गुरूचं वचन म्हणजे सिद्धांत आहे, सद्गुरूचं वचन म्हणजे धादांत आहे. आता वेदांत म्हणजे शास्त्राची प्रचिती आहे, त्यानंतर सिद्धांत म्हणजे गुरुची प्रचिती आहे, आणि धादांत म्हणजे आत्म्याची प्रचिती आहे. म्हणजे गुरुचं वचन किती महत्वाचं आहे हे लक्षात घ्या. म्हणून कबीरानं वर्णन केले, जर गुरुचा महिमा गायचा असेल, आकाशाचा कागद केला, समुद्राची शाई केली, पर्वतांची देखणी केली, तरी गुरु महिमा वर्णन करता येणार नाही. गुरु हा या सगळ्याच्या पल्याड आहे, असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं. आपल्या माऊली काय म्हणून गेल्या, सद्गुरु सारखा असता पाठीराखा, इतरांचा रेखा कोण करी, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु. तुकोबा काय म्हणतात, सद्गुरु असूनही सापडे ना सोय, धरावे ते बाय आधी. अर्थात गुरु हा संत मुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुवीर देव तुझा नाही यात्री, असं गुरुचं तोंड भरून या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. रामदास स्वामींनी असं म्हटले, गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, चारी मुक्ती दायक दाता उदार कल्पतरू, गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. किंवा गुरु म्हणे कोण दाखविलं वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगर घाट. गदिवास होऊन गेले, कुंभारासारखा गुरु नाही रे जगात, वरी खाली दापाटा आता आधाराचा. गुरुने अनेक शिष्यांची जीवन ही सुधारलेली आहे. लक्षात घ्या, गुरु आणि आई यांची जर तुलना करायची झाली तर आई ही आईच्या ठिकाणी महत्वाची आहे, त्यात काही वाद नाही. पण गुरु आईच्या पेक्षा सुद्धा फार मोठा आहे. कसा की आई मुलाला जन्म देते, गुरु जीवन घडवतात. आई मुलाला जग दाखवते, गुरु शिष्याला जगदीश दाखवतात. आई फक्त मुलाचं प्रापंचिक कल्याण इच्छिते आणि फक्त ते आपल्या मुलाचाच विचार करते, आणि गुरु पारमार्थिक कल्याणाचा विचार करतात आणि अनेक शिष्यांचं ते बदल करतात. म्हणजे गुरु आणि आई यांची तुलना करायची झाली तर गुरु हे निसंशय श्रेष्ठ आहे. आई आईच्या जागी तिचं महत्व कोण दाखवून करणार. पण आता गुरु आणि शिक्षकांची जर तुलना करायची झाली तर लक्षात घ्या, शिक्षक हा जो असतो ना, हा विद्यार्थ्यांचं करिअर घडवतो, त्याचं प्रापंचिक कल्याण कसं होईल हे पाहतो. तर गुरु हा
शिष्याचं कॅरेक्टर घडवतो आणि त्याचं पारलौकिक कल्याण कसं होईल हे पाहतो. शिक्षक काय करतो, त्या आपल्या विद्यार्थ्याला ज्ञानाच्या अंगणात आणतो, तर गुरु हा ज्ञानाच्या गाभाऱ्यापर्यंत नेतो. शिक्षक हा त्या विद्यार्थ्याला काटकोन त्रिकोण चौकोन शिकवतो, तर गुरु त्याला जीवनाचा दृष्टिकोन देतात. त्यानंतर या ठिकाणी शिक्षक त्या विद्यार्थ्याला हृदय कसं चालतं हे सांगतो, हृदयाचं कार्य कसं चालतं हे सांगतो, आणि गुरु हृदयात काय चाललं पाहिजे हे सांगतो. तेव्हा अशा रीतीनं लक्षात घ्या, एक गुरु अनेक शिक्षकांचं काम करील, पण अनेक शिक्षक एका गुरुचं काम करू शकत नाही. आणि म्हणून शिक्षकाची पौर्णिमा साजरी करत नाही, शिक्षकाचा दिन साजरा करतात, आणि गुरुचा दिन साजरा करला जात नाही, गुरुची पौर्णिमा साजरी होते. असा गुरु सुद्धा एवढा महत्वाचा आहे हे लक्षात घ्या. तेव्हा अशा प्रकारचा हा गुरु महिमा आहे हे लक्षात घ्या. कबीरांचं असं म्हटलंय, गुरु गोविंद दोहू खडे काकू लागे पाव, बलिहारी गुरु आपके गोविंद देव. म्हणजे त्यांना एकाने विचारलं की तुमच्या पुढे जर तुमचे गुरु हे उभे राहिले आणि त्याच वेळेला परमेश्वर उभा राहिला, तर तुम्ही अगोदर कोणाला नमन करा? आपल्या पुढे सुद्धा कधी कधी प्रश्न येतो, वडील आले आणि सासरे आले, कोणाच्या पाय पडायचं? संसार काय सोपा काय? भगवद्गीता समजेल, संसार समजायचं, कारण दोन्हीकडून मार आहे. सासऱ्याने आजी पडल्या तर बायको येते, साजन मागून ठेवला अजून दिदी जाऊ शकतो, काय आमचं करतात काय. तेव्हा किंवा वडील आणि सासरे आले, कोणाचे पाय पडायचे? प्रश्न आहे आपल्याकडे. पण कबीराने अगदी निशंक सांगितलं, जर माझ्या समोर असा प्रश्न आला निर्माण झाला तर मी ताबडतोब काय करीन, तर या ठिकाणी मी माझ्या गुरुच्या पाय पडेल. का? कारण या देव जो इथं आला ना, या देवाची प्राप्ती मला गुरुमुळे झालेली. इतका गुरु हा देवापेक्षाही पण मोठा आहे, असं या ठिकाणी त्यांनी बोलले. अहो देव रुसला ना तर देवाचा रुसवा काढता येतो, गुरु काढू शकतो, पण गुरु रुसला तर देव सुद्धा त्याचा रुसवा काढू शकत नाही. आणि म्हणून म्हटलंय काय, हरवू रुष्टा गुरुत्राता. हरी म्हणजे देव, रुष्ट म्हणजे रागावला रुसला आपल्यावर, तर गुरु आपल्याला त्याच्यातून त्याच्या रागापासून आपल्याला वाचवी, हे लक्षात घ्या. त्याचा रुसवा काढून टाकेल. गुरु रुष्टे नकश्चन, जर गुरुच रुसला तर त्याची देव सुद्धा समजून घालू शकत नाही, हे लक्षात. म्हणजे इतकं आपण गुरुचं हे नातं हे सांभाळलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं हे सगळे आपण गुरुच्या बद्दल त्याचं महिमान गाणारी वर्णन करणारी संतांची वचनं किंवा श्लोक या ठिकाणी आपण पाहिले. आणि आता आपल्याला शेवटच्या मुद्द्याकडे या ठिकाणी जायचंय की असा हा जो गुरु आहे हा आपल्या जीवनामध्ये एक 5-10 मिनिटं घेतो, कारण की मंडळी उठून गेली काय, तर असं जायचं नसतं. सभाशास्त्राचे नियम असतात. फक्त काय, कारण तुम्ही पाहिलं असेल आदेश बांदेकर त्या वाहिनीवर या वाईच्या बद्दल दाखवला, 9 वर्षाची म्हातारी पाळतात आणि आपल्याला 2 मिनिटं थांबवत नाही, इतके झाले काय, असं जाऊ द्या. तर एक लक्षात घ्या, मानवी जीवनामध्ये गुरु हा फार महत्वाचा आहे. गुरुचं महत्व काय आहे, तर गुरुचं महत्व एवढं आहे की तुम्हा आम्हाला हा जो नरदेह प्राप्त झाला आहे, याच्यामध्ये असं म्हटलं जातं की तो दुर्लभ आहे. दुर्लभ म्हणजे काय, पुन्हा पुन्हा मिळणारा नाही. 84 लक्ष योनीत आपण फिरून आलो तेव्हा कुठं आपल्याला हा नरदेह मिळाला, हे लक्षात. आणि म्हणून रामदास स्वामी म्हटले की मनुष्य देह म्हणजे घबाड आहे. घबाड म्हणजे मोठी लॉटरी, जॅकपॉट. भगवंतानं आपल्याला जणू काही BMW कार दिली आणि मागणी कार फुकट दिली, असा नरदेह भगवंतानं दिलेला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. काय, नरदेह भगवंतानं दिलाय, तो परत परत मिळणारा नाही, तो दुर्लभ आहे. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची की हा नरदेह हा क्षणभंगूर आहे. याचा अर्थ काय, पाण्यावरचं बुडबुडा पाहतो असा निर्माण होतो आणि लगेच फुटून जातो. तसं मानवी जीवन एक क्षणभंगूर आहे. या कल क्या हो किसने जाना, किसने भी नहीं जाना.
आणि काय असतं आपण म्हणतो मी रिटायर झालं का, मग वारी करी, मग वृंदावन, मग भागवत कथा ऐक. अरे तू तिथपर्यंत जगशील याची काय गॅरंटी आहे हे सांग. म्हणून क्षणभंग म्हणून म्हटलंय कल करे सो आज, आज करे सो अब. म्हणून म्हटलं आपण आयुष्याचे आयुष्य वाया घालवतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला हा नरदेह प्राप्त जो झालाय तो भगवंताच्या प्राप्तीसाठीच प्राप्त झाला. तुम्ही पहा आपण शाळा कॉलेजामध्ये आपल्या मुलांना पाठवतो, नातवंड जातात, कशा करता जातात तो शिकण्यासाठीच जातात की नाही, बाकीचे उद्योग करण्यासाठी जे आज चालतात. अभ्यासाचं नावाने शून्य, म्हणजे ह्याचा शून्यावरून आठवलं बरं का. तुमचा आमचा जीव जो आहे ना, मानवी जीव, काय काय किती क्षुद्र आहे, त्याची किंमत काय, शून्य. आपल्या जीवाची काय किंमत आहे, शून्य. आपण काय केलं आपल्या धर्मासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी आपण काय केलं, काही केलं नाही. चिमणी कावळे संसार करतात तसा आपला संसार झाला. तर आपला जीव जो आहे हा शून्य किमतीचा आहे, पण गुरुचा जर सहवास झाला, हा परिस्पर्श झाला, तर शून्य किमतीचा हा जीव गुरु त्याला काय करतो, पूज्य बनवतो. पूज्य, पूर्वी शून्याला पूज्य म्हणायची पद्धत, गुरु या शून्याला पूज्य बनवतो. ही गुरुची ताकद आहे, हे गुरुचं महिमान आहे, हे लक्षात. तेव्हा असा हा जन्म भगवंताच्या प्राप्तीसाठीच झालेला आहे, हे लक्षात. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, ऐसा अधिकार नारायणे मानवाधिकार. आणि मग सांगा, जर आपला मुलगा मुलगी शाळेत जातात, आज त्यांचे मित्र कोण आहेत, मुलीला मोबाईल कोणी घेऊन दिला, तो कोण नेहमी चार्जिंग करून ठेवतो, लक्ष दिलं पाहिजे. इथं सावधानता ही पाहिजे. आपण काही पैशाच्या मागं, कोणी संपत्तीच्या मागं, कोणी सत्तेच्या मागं, असे काही तोंडाला हे पण बोलतो. पण सांगा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या नंतर येतील का, मेल्यानंतर. शमशान में अलमारी नहीं होती आणि कफन को जेब नाही, काही येत नाही. हा येत, आपण जे चांगलं करू ना ते मात्र आपल्या बरोबर येत, जन्मोजन्मी येत. तेव्हा अशा पद्धतीनं असं हे या ठिकाणी गुरु हे काम करतो. म्हणून आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला हा देह जो मिळाला ना, हा पुन्हा पुन्हा मिळणार नाही. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में मत घोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. किंवा म्हणून आपल्या संतांनी सांगितले, उठा उठा साधू संत, साधा फुलाले हित, जाईल जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. आपला मुलगा मुलगी जर शाळेत नाही गेलता, एखादा आई बाप खाली रागवतो, नाही तर जाऊ नको शाळेत म्हणतो. तर तसंच आहे, आपण सुद्धा हे कुठेतरी लक्षात ठेवलं पाहिजे. किंवा कबीरान सुद्धा म्हटलंय, कहत कबीरा सुन भाई साधू बार बार नाही आना, अपना हित कछु कर दे प्यारे अखिर अखेला जाना. आणि हे हित कोणतं आहे, आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची. ही भगवंताची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला गुरुकडे गेले पाहिजे. आपल्याला गुरु आपल्याला आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून देतो, म्हणजे आपल्याला कळतं आपण कोण आहोत. आपण मेंढर नाही, आपण सिंहाचे बछडे आहोत. विवेकानंदच्या भाषेत सांगायचं झालं तर आपण अमृताचे पुत्र आहोत. तेव्हा अशा रीतीनं या ठिकाणी गुरु हा भूतकाळाचा दुवा आहे आणि भविष्यकाळाचा दिवा आहे. हा जो गुरु आहे ना, हा आपण आरशासमोर उभा राहतो. काय होतं कधी कधी आपलं प्रतिबिंब आपल्याला आरशात दिसत नाही, मग आपण विचारतो काय झालं, मग आपल्या लक्षात येतं आरशावर धूळ साचलेली आहे. मग आपण काय करतो, तो आरशा स्वच्छ पुसून घेतो. मग आपण अशा आरशासमोर उभा राहिलो की आपल्याला आपलं स्वच्छ प्रतिबिंब दिसतं. मग नेमकं या ठिकाणी काय होतं, आरसा स्वच्छ केला की कोण स्वच्छ दिसतो, मी. आरसा स्वच्छ केला की मी स्वच्छ दिसतो, तसा मी स्वच्छ केला की देव दिसतो. आणि मी स्वच्छ करण्याचं काम गुरु करतो. मी स्वच्छ करण्याचं काम गुरु करीत असतो, हे लक्षात घ्या. त्रास असतानाही पण प्रामाणिक राहणं, संपत्ती असतानाही पण साधं राहणं, अधिकार असतानाही पण नम्र राहणं, आणि राग आला असताना सुद्धा शांत राहणं, याला जीवनाचं व्यवस्थापन म्हणतात. आणि हे व्यवस्थापन गुरु करतो. आणि त्यामुळे गुरु हा आपल्या जीवनातला मित्र आहे, मित्र आहे, तत्वज्ञ आहे, वाटाड्या म्हणजे गाईड आहे, मार्गदर्शक आहे. तो जी आला
गेला. 3G आला, 3G आला गेला, 4G आला, 4G आला गेला, 5G आला. पण एक जी असा आहे तो कधीही जाणार नाही, तो म्हणजे गुरुजी आहे. आपला जो प्रपंच आहे आपण कधी याची चौकशीच केली नाही, हे लक्षात घ्या ना. त्या शरद उपाध्यायांची एक मुलाखत ऐकत होतो मी, त्यात त्यांनी सांगितलं की माझ्याकडे अनेक लोक आले, मंत्री आले, आमदार आले, खासदार आले, सामान्य लोक आले, सगळ्या स्तरातले लोक आले. मला प्रश्न विचारले, माझ्या मुलीचं लग्न कधी, मला मंत्रीपद मिळेल का नाही, मला तिकीट मिळेल का नाही, मी निवडून येईल का नाही. गुरुला म्हणा, भगवंताला म्हणा, आपल्या स्वतःच्या प्रपंचाविषयी काहीही मागायचं नसतं आणि आपलं घोडं तिथं नेमकं पेंड करत. आपण बाकी काही म्हणत नाही. आणि म्हणून म्हटलंय आपली कशी परिस्थिती आहे, असं का होतं. अहो जन्मोजन्मी आपण हा संसार केलाय ना. या विचार विकार या वासनांनी आपलं इतकं काय चित्त कलुषित झालंय की फार हा मी स्वच्छ करणं म्हणजे गुरुचं सुद्धा डग आता गणित सोडवण्यासारखं झाले, अवघड झाले. पण तो गुरु करतो म्हणा. आणि म्हणून आमची अशी परिस्थिती आज झाली की सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. आपला प्रपंच कसा असतो, 3 अंकाचं नाटक आहे आपला प्रपंच. सुरुवात चुकून होते आणि शेवट पाहण्याजोगा नसतो. असं हे आपलं जीवन. जर आपल्याला असं वाटत असेल की ही 60 उत्तराची कहाणी सुफळ व्हावी तर आपण त्यासाठी गुरु केला पाहिजे, एवढं सांगू.